राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष त्याचबरोबर बीड जिल्ह्याचं लक्ष हे गेवराई मतदारसंघाकडे लागलेलं आहे। गेवराईमध्ये कशी लढत होणार आहे, मागच्या काही काळामध्ये गेवराईमध्ये राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा देखील मोठा फॅक्टर गेवराईमध्ये आहे, एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये देखील आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे गेवराईच्या विधानसभेकडे लागलेलं आहे। गेवराईमधून पंडित असतील, पवार असतील आणि यानंतर आता गेवराईमध्ये काही प्रमाणामध्ये समीकरण बदललेलं आहे। यावर्षी 2019 सारखी निवडणूक होणार नाही, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांचा लढा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत पूजाताई मोरे यांना स्वराज्य पक्षाकडून ह्या उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या विधानसभेची निवडणूक लढवत आहेत। त्यांच्यासोबत आपण या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। ताई, तुमचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये सर्वप्रथम स्वागत। गेवराईमध्ये पवार पंडिताच्या विरोधामध्ये तुम्ही उभा आहात, कसा लढा होणार आहे हा? खरं तर ही लढाई म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि राजवाडा विरुद्ध गावगाडा आणि एकीकडे धनशक्तीचा प्रचंड वापर आणि दुसरीकडे मात्र सर्वसामान्य लेकरांच्या पाठीमागे उभा राहणारी जनता, एकीकडे धनशक्ती दुसरीकडे जनशक्ती, असा हा लढा या मतदारसंघामध्ये होणार आहे। आणि तुम्ही जसं म्हणलं की 2019ला जशी परिस्थिती तशी तालुक्यात राहिलेली नाही आहे। 1962 पासून पाहतोय आम्ही तेच घराणे राज्य करतायत। जवळजवळ 60-70 वर्ष झालं त्यांनाच आमदारक्या दिल्या जातात, त्यांचे मुलं पुन्हा राजकारणामध्ये येतात, त्यांचे नातू राजकारणामध्ये येतात, परंतु सर्वसामान्यांच्या लेकरांना त्यांना सभागृहामध्ये चांगले प्रश्न मांडता येतात, ते तुमच्या आमच्यासाठी लढू शकतात। फक्त त्यांचा जन्म हा गरीब घरामध्ये झाल्यामुळं त्यांना अनेक वेळा प्रस्थापित नेत्यांकडून डावललं जातं। परंतु आता जनता हुशार झालेली आहे आणि या जनतेच्या जीवावर, जनतेच्या भरोश्यावर आम्ही मैदानात उतरलेलो आहे। ज्या तालुक्यामध्ये आपलं पुलगा सुद्धा कुणी राजकारणामध्ये घालत नव्हता, अशा तालुक्यामध्ये आज मुली सुद्धा त्यांच्या विरोधात संघर्ष करायला तयार झालेल्या आहेत। आणि मला माहिती आहे की लोक सोबत किती आहे, त्याच्यापेक्षा जनतेच्या मनामध्ये की ह्यावेळेस प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवायची। आणि मला माहिती आहे की सोबत लोक फिरणार नाहीत, उघडपणे सांगणार नाहीत, परंतु मतपेटीमधून दाखवतील की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये किती मोठी लाट आहे आणि या गेवराई तालुक्याचा आमदार हा विस्थापित चेहरा झाल्याशिवाय राहणार नाही। गेवराईमध्ये विचार केला तर आणि असं बोललं जातं गेवराईमध्ये पंडित पवारांची दहशत आहे, मात्र आतापर्यंत कोणीही त्यांच्या विरोधामध्ये उतरायला तयार नव्हतं। तुम्ही एक महिला आहात, पुढे आलेला आहात, काय वाटतं? ही दहशत होतीये। अनेक परिवार बघितले तर आज प्रत्येक परिवार त्यांच्या दहशतीमुळे पोळलेला आहे। इथलचे अधिकारी जे असतील प्रशासनामधले, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या पुढाऱ्यांचा प्रचंड त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सर्वसामान्यांची कामं करता येत नाहीत आणि त्यामुळे ही सगळी अडचण झालेली। परंतु ही कोंडी कुणी फोडायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ह्या दहशत संपली पाहिजे। मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं ही बऱ्यापैकी प्रस्थापितांची दहशत ही मोडीत निघालेली आहे। आरक्षणाच्या लढ्यासमोर हे सगळ्यात मोठं गेवराई तालुक्यातलं काम मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि म्हणून दहशत ही तर मोडीत निघालेलीच आहे, परंतु अजूनही हे वातावरण पूर्वीसारखं बनू नये यासाठीचा आमचा लढा आहे। आणि खरं तर जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदार जसा गुण्यागोविंदाने नागतो, त्याचा श्वास मोकळा आहे, तसा ह्या गेवराई तालुक्यातल्या जनतेचा श्वास मोकळा झालेला नाही। अजूनही हा दहशतीखाली आहे, दडपशालीखाली आहे तालुका। हा निघणं काळाची गरज आहे आणि ती केव्हा निघू शकते? ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस इथं आमदार होईल, त्यावेळेस लोकांच्या मनावरचं ते बर्डन आहे ते निघून जाईल आणि ते बर्डन 20 तारखेला निघाल्याशिवाय राहणार नाही। आपला प्रतिस्पर्धी कोण असणार, पंडित, पवार की आणखी एखादा उमेदवार? खरं तर गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना लुटणारे आणि गोरगरिबांवर अन्याय करणारे हे आमच्या प्रतिस्पर्धी असणार आहेत। खरं तर उघडच बोलायचं झालं तर पवार पंडितांच्या विरोधातला म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधातला आमचा हा संघर्ष आहे, कारण की 60-70 वर्षापासून आम्ही त्यांना मतदान करतो, परंतु मतदान हे आमचं 60-70 वर्षापासूनचं वाया चाललं आहे आणि म्हणून गावगाड्यामधल्या शेतकऱ्यांना नागवलाला, त्यांना विकासापासून, पाण्यापासून, विजेपासून, रस्त्यापासून वंचित ठेवणारा इथलचा प्रस्थापित ज्यांनी आमचं रक्त शोषलं आणि त्यांच्या विरोधातला आमचा संघर्ष आहे, ते आमचे प्रतिस्पर्धी असतील। आता तुमच्याबद्दल असं बोललं जातंय तुम्ही सुरुवातीला राजू शेट्टी यांच्याकडे होतात, त्यानंतर तुम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे गेलात आणि आता तुम्ही परत शरद पवार यांना सोडून एका प्रकारचं बंड करून परत तुम्ही स्वराज्य पक्षामध्ये गेलात। याबद्दल लोकांची चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगा?
पक्ष जरी आपण बदललेले असले तरी माझा लढा हा कायमस्वरूपी प्रस्थापितांच्या विरोधातला राहिलेला आहे. पूर्वी ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये काम करत होते आणि ज्यावेळेस वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समितीला निवडून आले त्यावेळेस प्रस्थापित आपल्याला सभागृहामध्ये प्रश्न मांडू देत नाही हे मला प्रामुख्यानं जाणवलं आणि त्यामुळे मग मी त्यांच्यासोबत फारकत घेतली आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांसोबत शेतकरी चळवळीमध्ये काम केलं. जवळजवळ 7-8 वर्ष त्या चळवळीमध्ये काम केलं, रस्त्यावरची लढाई लढले, माझ्यासोबतच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, आम्ही लाट्याकाट्या खाल्ल्या शेतकऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर अनेक केसेस सुद्धा अंगावर घेतल्या. परंतु ही रस्त्यावरची लढाई लढत असताना असं वाटलं की कुठेतरी आपण सभागृहामधली लढाई लढल्याशिवाय बळीराजाला न्याय भेटणार नाही आणि म्हणून ज्यावेळेस हे पक्ष फुटले आणि त्यावेळेस राज्यातले सगळ्यात मोठे नेते असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आम्हाला फोन आला आणि त्यावेळेस त्यांनी विस्थापितांचं जे संघटन सुरू केलं आणि तरुणांना आव्हान केलं. राज्यातले एक मोठे नेते त्यांच्यासोबत अनेक जण फोटो काढायला सुद्धा इच्छा व्यक्त करतात, तरुणांमध्ये त्यांची क्रेज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी मला फोन केला आणि मी त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राज्यातला एक तरुण म्हणून त्यांच्यासोबत आपला काही वर्ष काम करता यावं आणि म्हणून त्यांच्यासोबत काम केलं. आम्हाला अभिमान आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या कामी आलोत याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव पुढच्या पिढीला सुद्धा सांगता येईल. परंतु ज्यावेळेस हे पक्ष पुन्हा नावारूपाला आले, लोकसभेला अशी परिस्थिती होती की पक्षाकडे चिन्ह नव्हते, पक्षाकडे कार्यकर्ते नव्हते, नवीन चिन्ह होतं आणि हे चिन्ह आम्ही गावगावामध्ये घेऊन पोहोचलो. पण ज्यावेळेस लोकसभेला हे खासदार निवडून आले आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण चांगल्यापैकी तयार झालं तर त्यावेळेस असं कळालं की जे नेते त्यावेळेस सोबत नव्हते पक्षाच्या ते ऐन वेळेला पक्षामध्ये प्रवेश करायला लागले आणि मग पुन्हा एकदा ज्या तरुणांना संधी द्यायची असं पक्षाकडून सांगितलं तर ती तरुणांना संधी भेटली नाही. अनेक वेळा तिकीट वाटप करणं सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण झालं. वरच्या लेवलला 288 आमदारांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत, ते नातेवाईकांना जपतात. म्हणजे ह्या 4 दुकानं आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, त्या दुकानामध्ये तिकीट मागायला फक्त त्यांचेच सगळे सोयरे गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला तिकीट भेटतात त्याची खबरदारी हे सगळे सोयरे घेतात. वरच्या लेवलचे श्रीमंत मराठी सुद्धा त्याच्यामध्ये पुढे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सामान्य माणसं काम करत असतो तर आपल्याला डावललं जातं, प्रतिनिधित्व भेटत नाही. परंतु मला एवढं माहिती होतं की माझ्या तालुक्याला ही पवार पंडितांच्या विरोधातला एखादा सक्षम चेहरा असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं जर उद्या सरकार आलं असतं तर त्या ठिकाणी लाभाची पदं मला सुद्धा भेटलेली असती. परंतु मी त्या लाभाच्या पदाचा विचार केला नाही आणि मला हे कळतंय की इथे कुठेतरी सक्षमपणे उभा राहणं गरजेचं आहे, इथलच्या लोकांचा श्वास मोकळा करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तो स्टँड केला आणि माझ्या राजकीय भवितव्याचा मी त्याग केला. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजे जे की 18 पगड जातींना घेऊन चालणारं नेतृत्व आहे, ज्यांचा आरक्षणाला सुद्धा पाठिंबा राहिलेला आहे आणि ते शाहू महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे. ज्यावेळेस मी अपक्ष उमेदवारी दाखल केली त्यावेळेस छत्रपती संभाजीराजांचा मला फोन आला आणि ते म्हणले की विस्थापित चेहरा म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय, आमचा तुम्हाला आशीर्वाद राहील, तुम्ही आमच्या वतीनं त्या ठिकाणी लढा. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी जर उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला सहकार्य करू, पण पाटलांनी जर उमेदवार दिला नाही तर तुमचा विचार आणि पाटलांचा विचार हा काही वेगळा नाही राजे, आपण त्या विचारासाठी लढू. आणि म्हणून संभाजीराजांच्या याच्यावर विस्थापितांचा चेहरा म्हणून संभाजीराजांसोबत गेलो आणि त्यांच्या माध्यमातून ही लढाई चालू आहे. आमचा विचार एकच आहे, ज्यावेळेस आमच्यासारखे लेकर राजकारणात येतात, अहो मोठे मोठे ज्यांना आमदार खासदार दिलं ते पक्ष बदलतात. ह्या प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई लढत असताना आम्हाला हे करावंच लागेल, कारण की ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुणी नसताना गेलो, ऐन वेळेला तिला चांगले दिवस आल्यानंतर तिथलचे सगळे नेते आमदार माजी आमदार त्या पक्षामध्ये यायला तयार झाले. अशा वेळेस आम्ही त्यांचं काम करू शकत नाहीत, कारण की आमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा विस्थापितांचे लेकरं म्हणून आहे आणि आम्हाला काही थोडंफार भाषण करता येतील, त्यांचा आमच्या भाषणाचा उपयोग आम्ही प्रस्थापित चांगले आहेत असं खोटं बोलून जनतेला फसवू शकत नाही, म्हणून ह्या भूमिका घ्याव्या लागल्यात. पक्ष जरी वेगळे असले तर माझा विचार हा प्रस्थापितांच्या विरोधातला आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार आहे, तो विचार मी पुढे नेते. आपण विचार केला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवार यांनी बंड केला आणि त्यानंतर तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि सगळ्या मतदारांना सगळ्याच महाराष्ट्रामध्ये असं वाटायचं चित्र निर्माण झालं की शरद पवार हे नवतरुणांना संधी देतील. मात्र गेवराईची जी काही जागा आहे ती शिवसेनेकडे गेली आणि तुमचं गेवराई विधानसभेमध्ये देखील अशी चर्चा होती की आता पूजाताई मोरे यांना शरद पवार हे संधी देणार आहेत आणि आम्हाला तुमच्यासारखा नवीन चेहरा आमदार म्हणून पाहायचा आहे. मात्र ही सर्वांची निराशा झाली मतदारांची असं वाटतंय का?
नक्कीच झाली, कारण की ज्यावेळेस मी YB चव्हाणला माझ्या तिकिटाचा प्रस्ताव पवार साहेबांसमोर मांडला होता, माझा बायोडाटा सुद्धा दिलेला होता, तर त्यावेळेस मला एक प्रकर्षाने जाणवलं, आपल्या तालुक्यामध्ये नेहमी चर्चा असायची की पवार पंडित एकच आहेत, पवार पंडित एकच आहे. त्यांचा आतून नातेसंबंध सोयीसंबंध सुद्धा राहिलेले आहेत आणि 1962 पासून हे दोनच घराणे राज्य करतात. पण ह्या निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये मला हे प्रकर्षाने जाणवलं की हे तिघजण एकच आहेत. म्हणजे एक गरिबाची मुलगी तुतारीचं तिकीट घेऊन येते का, ह्याच्यासाठी हे सगळेजण तिघं एकत्र झाले आणि तिघं एकत्रित होऊन पहिल्यांदा ह्यांनी पहिले तर विचार केला की आपण पवार साहेबांकडे जावं. त्यावेळेस पवार साहेबांनी पंडित घराण्याला पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी नकार दिला. मग आपण त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, मग पूजा मोरेला तिकीट भेटतं काय, म्हणून यांनी आतमध्ये घरामध्ये ठरवलं आणि ह्यांनी लक्ष्मण अण्णा पवारांना शरद पवार साहेबांकडे पाठवलं. कारण की पूजा मोरेंना जर तिकीट भेटलं असतं तुतारीकडून तर वातावरण तुतारीचं होतं. कधी नव्हे ते 40,000 मतांची लीड गेवराई तालुक्यानं त्या मतदारसंघामधून दिलेली होती आणि म्हणून हे एखादा चौथा माणूस जर निर्माण होत असेल तर हे तिघजण त्यांच्या विरोधामध्ये एकजुटीने लढतात आणि जेव्हा तो चौथा माणूस बाजूला पडतो तेव्हा हे आपसातली लढाई लढतात. आणि ज्यावेळेस लक्ष्मणांना पुन्हा मग शरद पवार साहेबांच्या संपर्कामध्ये आले तर त्याच्यानंतर ह्या दोघांनी मिळून शरद पवार साहेबांकडच्या माध्यमातून लक्ष्मण अण्णांचं सुद्धा तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही लढाई पहिले सर्वसामान्य माणूस समोर येऊ नये यासाठी यांचं षडयंत्र आहे. हे तिघजण आतून एकच आहेत आणि मग असा निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर आरोप करतात की तुम्ही वाईट आहेत, पवार म्हणतात हे लबाड आहेत, पंडित म्हणतात हे लबाड आहेत. अहो मग लबाड जर तुम्ही असताल तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या बहिणीचं वाटोळं करण्यासाठी त्यांच्या घरामध्ये बहीण दिली का? सोयी संबंध आपण लेकीबाळीचं करताना लेकीबाळीचं भरं व्हावं म्हणून करतात, मग ते जर लबाड असतील तर तुम्ही त्यांच्या घरामध्ये तुमची बहीण दिली कस काय? पण तुम्हाला वाटीतलं ताटात सांडलं जमतं पण ताटातलं मात्र खाली सामता कामा नाही, ते सर्वसामान्य जनतेच्या कामी येता कामा नाही असा तुमचा विचार आहे. तुम्ही आतून एकच आहे. अजून 5 वर्ष तुम्ही एकमेकांवर आरोप करत नाहीत. कारखान्याची जवळजवळ 25-50 हजार अनामत रक्कम आज कट केलेली आहे. जवळजवळ 50-60 कोटी रुपये आज कारखान्याकडे तसेच अनामत बाकी आहेत. त्याच्यामधून तुमच्या निवडणुका लागणार आहेत, पण त्याच्यावर आम्हाला लक्ष्मणांना कधी कारखान्यावर बोलताना दिसत नाही, वाळूवर हे दोघं जण बोलताना दिसत नाही, ह्यांच्या नगरपालिकेविषयी हे दोघं जण बोलता दिसत नाही. म्हणजे हे सगळं काहीतरी सगळं वाटून चालू आहे कार्यक्रम. हे जनतेला लक्षात आलेलं आहे. जनता बोलणार नाही, परंतु जनतेच्या अपेक्षा आहेत की एक सर्वसामान्य कुणीतरी समोर आलं पाहिजे आणि तालुक्याचा श्वास हा मोकळा झाला पाहिजे. हे राजकारण पवार पंडित घराण्याच्या बाहेर गेलं पाहिजे आणि 1962 पासून असणारी यांची मक्तेदारी ही संपली पाहिजे. त्यासाठी आम्ही रणांगणात उतरलो आणि ताकदीनं त्यांना या रणांगणात उतरून विजय खेचून आणू. राजकीय वारस पारिवारिक नसताना सुद्धा तुम्ही स्त्री असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी असेल, शेतकरी असतील, एवढंच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी तापा अडवला होता. हे सगळं बळ आणि हे सगळं का करावं वाटतं तुम्हाला? खरं तर माझा जन्मच एका शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे आणि ज्यावेळेस मी पंचायत समितीला इथे निवडून आले त्यावेळेस मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकले आणि मला एक कळालं की एवढे लोकांचे प्रश्न आहेत तरी सुद्धा सभागृहात कुणी ते मांडत नाहीत. उलट एखाद्या मोठ्या घरचा मुलगा जर आला गावामध्ये तर 70-80 वर्षाचा एखादा म्हातारा माणूस त्याच्या चटकन पाया पडतो आणि मग मला प्रश्न पडायला लागला की एवढा स्वाभिमान या नेत्यांसमोर गहाण का ठेवायचा, एवढी लाचारी का पत्करायची आणि त्या संदर्भामध्ये आपण पुढे पावलं टाकायचे हा विचार आम्ही मनाशी धरला आणि आज त्या विचारावर चाललोय. प्रश्न काय विचारला होता की देवेंद्र फडणवीस यांच्या हां, तर डोक्यामध्ये एकच आहे की प्रस्तावितांकडून आपल्या बापाची लूट होतीये. आपली माय शेणामुतामध्ये हात घालणारे, ती काबड कष्ट करते परंतु इतक्या वर्षापासून मतदान करून सुद्धा तिला न्याय भेटत नाही आणि मग याच्याविषयी एक चीड निर्माण झाली आणि चीड निर्माण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये येणार होते त्यावेळेस आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा व्हावा ही मागणी आमची होती. आणि खरं तर भीती केव्हा वाटली असती आम्हाला? भीती तेव्हा वाटली असते जेव्हा आमचे हात बरबटलेले असले असते. भीती केव्हा वाटत नाही? ज्यावेळेस आपण कुणाचं काही खाल्लेलं नाही, आपण चोऱ्या माऱ्या केलेल्या नाही, आपण 2 नंबरचे धंदे करून काही कमवलेले नाही, त्यावेळेस भीती वाटत नाही. ज्याचे हात स्वच्छ आहे तो मला असं वाटतं सामान्याचे प्रश्न आज मांडू शकतो. ज्याचे हात स्वच्छ नाही त्याच्यावर ईडी लागते, त्याच्यावर CBIची कारवाई होते, तो त्यांचे प्रश्न मांडत नाही. आमच्यावर ईडी CBI काहीच लावू शकत नाही. आम्ही फाटके कार्यकर्ते आहेत आणि लावून आमच्याकडे गमवण्यासारखंच काही नाही आहे. त्याच्यामुळे आज भीती वाटत नाही. ज्या दिवशी एखादा भ्रष्टाचार जर केलेला असला असता तर भीती वाटली असती, परंतु हात परमेश्वराने आजपर्यंत काही कमी पडू दिलं नाही. आईवडील माझे शेतकरी आहेत, आईवडील माझे माळकरी आहेत आणि परिवारापुरतं आमचं बरं आहे जरा, परंतु त्याच्यामध्ये त्यांना एक मुलगी संघर्ष करणं दिसले म्हणून सोबत राहतात, परंतु हात बरबटले नसल्यामुळे प्रस्थापित पुढाऱ्यांची भीती वाटत नाही. आता विधानसभेला तुम्ही उभा आहात, आमदार झाल्यानंतर काय विकासाचं विजन तुमच्या डोळ्यासमोर आहे?
आमदार झाल्यानंतर विकासाचं विजन हेच आहे की हा तालुका रस्ते, पाणी आणि वीजच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. खरं तर गोदावरी आणि सिंदफण्याच्या मध्ये वसणारा हा तालुका आहे आणि त्याच्यामुळे इथलचा तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. इथलचा शेतकरी हा गुण्यागोविंदानं आणि स्वाभिमानानं जगला पाहिजे, हे प्रथम टार्गेट आहे. आणि सर्वसामान्य लेकरं गावागावामध्ये आज ग्रामपंचायतीला असेल, पंचायत समितीला असेल, जिल्हा परिषदला असेल चांगलं काम करतात, परंतु गरीब घरची परिस्थिती असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अनेक वेळा डावललं जातं. मला इथे सर्वसामान्यांसाठी काम करणारी एक चांगली तरुणांची फळी निर्माण करायची आहे, गावगाड्यामधल्या सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे आणि MIDCच्या माध्यमातून, नोकऱ्यांच्या माध्यमातून, लघु उद्योगाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला कसं काम भेटेल. तालुक्यातली महिला 7 वाजेच्या नंतर घराच्या बाहेर निघत नाही आज, कारण की त्यांना सुरक्षित वाटत नाही. गेवराई तालुक्याचा इतिहास महिलांच्या बाबतीत अतिशय विचित्र राहिलेला आहे. त्या महिलांना या त्रासातून बाहेर काढून त्यांना एक सुरक्षित वातावरण भेटायसाठी काम करायचं आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर पूजाताई मोरे ह्या गेवराईमधून विधानसभा लढवत आहेत. त्यांनी शेती, त्याचबरोबर उद्योगधंदे, त्याचबरोबर महिलांसाठी नवनवीन योजना, कल्पना या ठिकाणी डोळ्यासमोर असं विकासाचं विजन समोर ठेवून ही विधानसभा लढवणार आहेत. नक्कीच पूजाताई मोरे यांच्यासारख्या तरुणी या ठिकाणं ही निवडणूक लढवतात, याचा गेवराईकरांना देखील अभिमान आहे, गेवराई मतदारसंघामध्ये देखील अभिमान आहे. कारण एक लढाऊ शेतकरी कन्या म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि गेवराईला एक नवा चेहरा पाहिजे म्हणून पूजाताई मोरे या ठिकाणं लोकांसाठी एक ऑप्शन असणार आहेत. आणि नक्कीच पूजाताई मोरे यांना ही जी सामान्य जनता आहे त्यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुमचे.